वन विभागाच्या भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आज आलेली आहे। विधिमंडळामध्ये आपले जे वनमंत्री आहेत त्यांनी महत्त्वाची माहिती सांगितली आहे। नेहमीप्रमाणेच या लोकांनी पलटी मारलेली आहे आणि ज्या 15,000च्या आसपास जागा वनसेवक पदाच्या भरायच्या होत्या त्यांनी स्पष्ट सांगितलंय की वनसेवक पदाच्या आम्ही जागा भरणार नाहीत, ते पद अजूनही निर्माण झालेले नाहीत। 5 डिसेंबर 2024चं पत्रक होतं, त्याबद्दल आपण प्रेस घेतली होती, परंतु ह्या लोकांनी डायरेक्ट पलटी मारली। परंतु वनरक्षक पदाची 966 पदं भरण्याची प्रोसेस चालू आहे वनवृत्त स्तरावर, असं त्यांनी सांगितलंय। बिंदू नामावली गोळा करण्याचं काम चालू आहे, म्हणजे लवकरात लवकर जाहिरात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे तो चालू ठेवा। जर तुम्ही स्पेसिफिक वनरक्षक पदाचा अभ्यास सध्या करत असाल तर महाराष्ट्र अकॅडमी ऍप मध्ये तुम्हाला मोफत प्रश्नपत्रिका आणि प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण सुद्धा मोफत आहे। त्यासोबत जर तुम्हाला टीसीएस पॅटर्न नुसार वनरक्षक पदाची बॅच पाहिजे असेल तर बॅच सुद्धा उपलब्ध केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। जर तुम्ही पोलीस भरती किंवा इतर सरळ सेवेचा स्पेसिफिक अभ्यास करत असाल, जो तुमचा अभ्यास चालू आहे तोच चालू ठेवा। फार फार तर तुमचा वन विभागाचा तांत्रिक अभ्यासक्रम थोडा अभ्यासा, इंग्लिश अधूनमधून अभ्यासा, कारण जागा कमी आहेत। वनसेवक पदांच्या जाहिराती एवढ्यात येतील असं वाटत नाही। त्यामुळं जो वनरक्षक पद आहे त्याच्यावरच आपल्याला अवलंबून राहावं लागणार आहे। आपला जो अभ्यास आहे तो व्यवस्थित चालू ठेवा, कारण मोठ्या संख्येने जागा येणार आहेत येत्या जानेवारी महिन्यामध्ये। त्यावेळेस आपल्याला काही ना काही मिळालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ह्या स्पर्धा परीक्षेतून कुठेतरी बाहेर